तो गाइस आता ऑफिस जाण्यासाठी तयार झालोय मी. हे बघू शकता तुम्ही, कपडे इकडे घालून आंघोळ बिंघोळ करून चहा प्यायलाय मस्तपैकी, सगळं तयार आहे. हे आमचा सिम्बा आहे बघा, हे लिली त्यांची आई. अजून एक मेंबर आहे आपल्याकडं, स्नोई. हे बघा, चल स्नोई, चल स्नोई. हा बघा, हे स्नोई आहे आपला आणि हे सिम्बा आहे. ठीक आहे, आणि हे यांची मदर आहे. हे 2 पिल्ले आहेत त्यांचे. स्नोई. चला आता ऑफिसला जातोय. तर हे गाइस आत्ता मी ऑफिसवरून आलो आहे आणि आता कॉर्पोरेट लाईफ, आता आज हाफ डे होता माझा. कॉर्पोरेट लाईफ कशी तरी काढून आलो आहे. हे बघा, हे आमचा स्नोई, तर तिथे आहे सिम्बा आणि त्यांची मदर तिथेच कुठंतरी आहे. आता हे स्नोई आणि सिम्बाने नवीन खेळ शोधला आहे आज. आता हे कॅन आहे, कॅनच्या आतमध्ये जातात आणि परत बाहेर येतात आणि आतमध्ये जाऊन बसतात. हे बघा, हे त्यांची मदर आहे लिली. आता एक कॅनमध्ये एक बॉल टाकला आहे मी. आता बघू हे बॉल, बघा हे बॉल ना, हे बॉल टाकल्यावर कसं आत जातात बघा. बॉल टाकलं आहे. स्नोई बघा पायाने काढायचा प्रयत्न करते, पण पायाने काही निघणार नाही ते, त्यांना आतच जावं लागेल. आत्तापर्यंत ह्याच्या आतमध्ये जाऊन बसत होते, बाहेर येत होते. आता हेच खेळ चालू आहे दिवसभर. सगळा पसारा घराचा इकडा तिकडा करून टाकला आहे. कॅन उभी होती, पाळून टाकलं आहे त्याला. हे बघा, अय्यो बघा सिम्बा बघा कुठं घुसतोय. सिम्बा जाईन बघा त्याच्यात. आता स्नोई जाती आहे बघा, जाती. चल स्नोई. हे बॉलला आवडतो नाही, बॉल टाकला तर बघा कसं खेळतात. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, ही मस्ती चालू आहे दिवसभर, ही मस्ती चालू आहे यांची. धर धर बॉल धर, चल. हे बघा, असंच खेळत राहणार आता. बॅगसोबत खेळ, ह्याच्यासोबत खेळ, दिवसभर हेच काम आहे. चल चल थांब जा. हो, हे दोघं बहीण भाऊ आहे. हे जे स्नोई आहे व्हाईट कलरची, ही फिमेल आहे आणि हे सिम्बा मेल आहे आमचा. आणि त्यांची मदर तिथं बसली आहे बघा. आता यांना जेवायचा टाईम झालं आहे, यांना फूड वगैरे देतो आता जेवायचा. आणि मी पण आत्ता झालो आहे ऑफिसवरून, तर मी पण जेवून घेतो. त्याच्यानंतर रात्री यांची ग्रूमिंग करायची आहे सगळी. बघू आता ग्रूमिंगला भेटू मग आपण. तुम्हाला ग्रूमिंग दाखवतो कशी करतात, काय करतात. जर का तुमच्याकडे पण असे पर्शियन कॅट्स वगैरे असतील, तुम्हाला माहिती आहे ह्याच्यासाठी काय काय करावं लागतं आपल्याला. हे बघा, गेलीच नाही, आत गेली आहे बघा. ते बॉल काढायचा प्रयत्न करते वाटतं. हां, असे नुसते पळापळ असते, इकडं तिकडं तिकडं इकडं. हे बसलं आहे शांत एकदम. ओ बेटा काय करतोय तू? हां, कसं चावतोय बघ मला. हां, चावू नको रे, बघ कसं चावते. आलं, हिच्या पण अंगात आलं आहे आता. हे बघा, जवळ येऊ देत नाही कोणाला, पोरांना. जवळ आलं की मारते त्यांना. तिथं जाऊन लपली स्नोई बघा, कुठं लपली, गेली याच्या मंदिराच्या खाली गेली बघा. स्नोई चल, काय करतो इथं, चल. हे सिम्बा मस्त खेळतो याच्यासोबत. हिला चावायचं लय ॲग्रेसिव्ह आहे कॅट. आहे बघा, चावायचं लय, नुसते हात लावले की चावते. गेलेत दोघं, इथं धिंगा करतात बघा. सिम्बाला जायचं वाटतं आतमध्ये. चल सिम्बा. मस्ती बघा यांची, मस्ती बघा. चल आता जेवून घेतो मी, जेवलेलं नाही अजून. आत्ता झालं ऑफिसवरून. हे बघा 4 वाजू राहिले. हे असते कॉर्पोरेट लाईफ. हे बघा, हे सिम्बा आहे. सिम्बा काय करतो बेटा तू? सोड बॅग, सोड बॅग, सोड बॅग, सोड जरा. हे सगळे बॅगेची वाट लावून टाकतो, सगळं बॅगेला केस केस. गेलाय आतमध्ये. अरे इथं काय आतमध्ये, तू सारखं आतमध्ये जातोय. सिम्बा काय इथं, निघ बाहेर, चल चल निघ.
की भाऊ हे ना मजाच वेगळी असते कॅट सोबत राहायची. हे बघा हे बघा हा फुल मस्ती आलेली आहे बघा. चल रे चल. हो हे दोघं गेले त्याच्या मागं. आता दिवसभर रात्रभर नुसती मस्ती करतात. आता आपण जेव्हा आपला झोपायचा टाईम झाला की ह्यांचं सुरू होतो. संध्याकाळी पण तेच आणि दुपारी पण तेच. दुपारी आपल्याला वाटतं जरा आराम करावं पण दुपारी हे काही आराम करू देत नाही. हो हे तिच्या खाली चालली आहे, हे इकडं आहे, तिची आई तिकडं आहे, दोघांना हात लावू दे नाही. हा कुठं चाललाय. चला तर काय आता ग्रूमिंग करू द्यायची. ग्रूमिंगला भेटू दाखवतो तुम्हाला कशी ग्रूमिंग करायची. ओके तर काय आता मी आहे ना कॅटची ग्रूमिंग करणार आहे आणि यांना आहे ना औषध द्यायचे आहेत. हे बघा हे औषध आहे. हे त्यांचं इयर ड्रॉप आहे. जे इयरमध्ये थोडी घाण वगैरे होती ना त्यासाठी आपण हे इयर ड्रॉप आणला आहे. तुम्हाला जर का तुमच्याकडे पण कॅट असेल आणि तुम्हाला हे त्यांच्या कानात पण असं काही होत असेल तर हे ड्रॉप टाकू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे मल्टीविटॅमिन आहे. ठीक आहे हे बघा मल्टीविटॅमिन कोट टॉनिक. ठीक आहे हे कोट टॉनिक काय आहे कारण हे का टाकतो आपण मांजरींना कारण ह्याच्याने मांजरींचे हेअर वगैरे स्मूथ होतात एकदम आणि जे हेअरफॉल होतात ते हेअरफॉल ह्याच्याने कमी होतं. आता हे सगळं आपण ह्याच्याने टाकणार आहे इंजेक्शननी. आणि हे त्याचा ब्रश आहे हेअर ब्रश. ठीक आहे हे असं दाबलं की सगळे हेअर्स निघून जातात. आता ह्याच्याने आपण कोंब करणार ह्यांना. हो हे आमची स्नोई, हे सिम्बा आहे आणि हे लिली त्यांची मदर. आता हे स्नोईचे आहे ना सगळ्यात जास्त केस जातात. सिम्बाचे एवढे जात नाही मग तिचे मदरचे पण एवढे जात नाही. आता स्नोईचं ग्रूमिंग करून तुम्हाला दाखवतो मी. चल स्नोई. आता हे बघा हे स्नोईला ब्रश करणार आपण. ठीक आहे आता स्नोईचे केस बघा तुम्ही किती निघतात. एकदम लाईटली करतोय मी हे ब्रश. एकदम असं हळूहळू करतोय. एकदम असं जोरात वगैरे काय दाबत नाहीये तरी पण ही ना जरा नखरेच करते. असं हळूहळू. जर का तुमच्याकडे पण असेल पर्शियन कॅट तर ही ग्रूमिंग तुम्हाला दर 2 दिवसाला 3 दिवसाला एकदा करावं लागेल. ज्याने काय होणार आपल्या घरात आहे ना ते केस उडतात जास्त ते केस कमी होतील. आता व्यवस्थित ह्याला ब्रश करून घेतो. थांब रे. हे बघा भरपूर केस जायला लागले. जे बघा पोटावर वगैरे भरपूर केस जायला लागले. आणि उन्हाळ्यात आहे ना यांचे सगळ्यात जास्त केस जातात. उन्हाळ्यात तुम्हाला लई शेडिंग दिसेल. आणि हे एवढं ब्रश केल्यावर बघा तुम्ही माझ्या अंगावर तुम्हाला सगळे केसच केस दिसतील. आता ह्याला ब्रश करून झाले. हे बघा हे बघा एवढे केस निघलेत त्याचे बघा. आणि माझ्या अंगावर पण भरपूर केस आहेत. आता माझं शर्ट ब्लॅक आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता दिसतील तुम्हाला. हे बघा हे बघा असे भरपूर केस निघतात त्याचे. तर हे केस एवढे निघले तरी नॉर्मल आहे. एवढा काही इश्यू नाही आहे कारण पर्शियन कॅटना एवढे केस निघतातच. फक्त तुम्हाला कंडिशन एवढी आहे की प्रत्येक 2-3 दिवसाला करावं लागेल. आता आपण काय केलंय एक कॉटन घेतलाय. एक कॉटनने हिचे डोळे वगैरे पुसून काढायचे आहेत आपल्याला. इकडे हे बघा असं धरायचं याला तर जेंटली डोळे पुसून काढायचे. काय होतं हिचे डोळे नाक कान सगळं पुसलं ना तर हिला फंगलचे चान्सेस कमी असतात.
म्हणजे फ्युचरमध्ये हिला फंगल नाही होऊ शकत. जर का डोळे कान आपण प्रॉपरली रेग्युलर बेसिसवर पुसत असेल तर तुमच्याकडं पण अशी एखादी पर्शन कॅट असेल किंवा तुम्ही प्लॅन करत असाल आणायचं, तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. हे बघा, असे कान वगैरे हिचे तुम्हाला दर 2-3 दिवसाला पुसावं लागते. समजा तुम्हाला कानात थोडीफार जास्तच घाण दिसत असेल, समजा तुम्ही पुसलंय आणि 2-3 दिवसांनी तुम्हाला घाण दिसत असेल कंटिन्यू, तर तुम्ही ते ड्रॉप दाखवला होता मी, ते ड्रॉप तुम्ही टाकू शकता त्याच्यात. हिचे कान झालेत पुसून. हे बघा, आता लगेच हिला ड्रॉप टाकतो म्हणजे हिचा विषय संपला. हे बघा, हे दोघं बघा कसे घाबरून बसले तिथं. इकडं बघा, आता यांना पण माहिती आहे कारण यांची बारी पण येणार आहे ग्रूमिंगची. आता त्याच्यामुळे हे दोघं घाबरून कोपऱ्याला बसलेत. तुम्ही हे रोज तुमच्या कॅटला जर का केलं दर 2-3 दिवसाला, तर कॅटला पण ग्रूमिंगची सवय होती आणि ती तुम्हाला जास्त त्रास देत नाही. आता आपल्या सिम्बाची बारी. चल सिम्बा. आलाय सिम्बा आणि तिची आई लगेच आतमध्ये पळाली, घाबरली ती. आता सिम्बाचे डोळे पुसून घेऊ. थांबते, ते डोळे नाक सगळं पुसून घेऊ, कान बिन. आता सिम्बाच्या कानात जरा जास्त घाण आहे, ड्रॉप टाकायला लागेल आपल्याला. हे बघा, याचे कानात भरपूर घाण आहे. हे बघा, तर ही सगळी घाण वगैरे स्वच्छ करायची मस्तपैकी. हळूहळू करायची, एकदम जेंटली, जास्त प्रेशर नाही का टाकायचं. आणि ड्रॉपचा एक थेंब टाकला की झालं का. आता याला ब्रशिंग करणार आपण. तसे सिम्बाचे जास्त काही केस जात नाही, तरी आपण ब्रशिंग करून घेऊ म्हणजे बाकीचे केस इकडं तिकडं घरात पाडणार नाही. जे काही केस निघायचे असतील ते सगळे ब्रशमध्येच निघून येतील. तांबडे. हे बघा, सिम्बाचे बघा काहीच केस नाही निघले, फक्त एवढेच केस निघले. आणि लिलीचे केस बघा, एवढा फरक आहे. आपले स्नोईचे केस, सॉरी, लिली त्यांची मदर. ही आली बाहेर. आता हिचे करू आपण. आता ही या दोघांपेक्षा आहे ना जरा अग्रेसिव्ह आहे, तरी ही सपोर्ट करेल आपल्याला, एवढा काही विषय नाही. कारण ही सगळ्यात माझी जुनी कॅट आहे. ही आता 2 वर्षाची होत आली आहे. हिला लहानपणापासून आहे सवय, पण हिला कान वगैरे स्वच्छ केलेला आवडत नाही. कान स्वच्छ केलं ना तर हिला त्रास देते कानाला. थांब 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 थांब. हे बघा, हिचे काहीच केस नाही निघले अजून. सगळ्यांचे जास्त केस निघले, हिचे एकदम कमी निघले. कारण यांचं डाएट वगैरे ना एकदम मेंटेन ठेवलेलं आहे आपण. जास्त काही असं वेगळं काही देत नाही आपण यांना. फक्त फूड आणि घरातलं भात वगैरे देतो नाही का. आणि कच्चं चिकन वगैरे, नॉनव्हेज हे तर देतच नाही आपण अजिबात. आता हिचे कान पण स्वच्छ आहे, असे एवढे काही घाण नाही आहे. कानात तिची जखम झाली, काहीतरी केलंय नाही कुठं. कान खाजवताना हिचं नख वगैरे लागला असेल. हे कसे मांजरी असं स्वतःचं कान वगैरे खाजवतात ना, तेव्हा नख लागला वाटतं, त्याच्यामुळे थोडं
जखमसारखं दिसतंय, तरी आपण ड्रॉप टाकलाय. आता दोन्हीकडे ड्रॉप टाकून घ्या. झालंय तुझं काम. हे बघा कसे पोर आहे, गेले का. आता सिम्बाला आणि स्नोईला हे औषध पाजायचे आपल्याला. सिम्बाला आणि स्नोईला हे औषध पाजायचं आहे आपल्याला. पहिले हे चेक करून घेऊ मस्तपैकी. आता यांना आपल्याला हे औषध पाजायचं आहे अर्धा ml. आपला 2 ml. ठीक आहे. आता हे औषध पेताना पण लय नखरे करणार आहेत. चल हा चलिए एक हे बघा हे असं त्रास तर देणारच आहे आपल्याला. आता थांब रे, थांब इथं बस जरा. अर्ध टाकलंय तरी आता तिला कळालंय औषध आहे. आता येडवणी करेल थांब जरा. बापरे, सगळं पॅन्टीला नखा मारून पॅन्ट खराब करून राहील. थांब जरा. झालंय, पूर्ण औषध टाकून दिलं त्याच्या तोंडात. आता सिम्बाचा विषय. सिम्बा आहे ना, आपल्याला औषध पितो एवढा काही नखरे करत नाही. चल सिम्बा चल. चल सिम्बा हा चल चल. हे सिम्बाला फूडचा डब्बा दाखवला ना लगेच पळत येतो. थांब जरा. हे सगळ्यात भारी बादशाह आमचा. अजिबात नाटक करत नाही. एका सेकंदात काम झालं. हे बघा, ही माझी अवस्था बघू शकता तुम्ही. हे केस बघा किती भरपूर केस निघते तिचे. हे बघा हे केस बघा. हे सगळे केस. आणि हे केस काढायला आपण मीशोवरून हे प्रोडक्ट मागवलेलं आहे. हे प्रोडक्टची लिंक पण तुम्हाला ना डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. हे बघा ह्याच्याने काय होतं, हे केस लगेच निघतात. हे बघा हे पॅन्टीवर बघा आता किती केस आहे. हे बघा एक स्वाईप केलं की लगेच सगळं निघतात. होय शर्टवर पण सगळे केसच केस आहे बघा. हे बघा किती केस निघले. हे असं प्रोडक्ट मागवलं आपण. हे बघा ह्याच्याने फक्त असं स्वाईप करायचं आहे. हे 1 नंबर प्रोडक्ट आहे. ह्याच्या आधी एक प्रोडक्ट मागवलं होतं मी, पण त्याचा काही एवढं यूज होत नव्हता. हे बघा पूर्ण, हे बघा पूर्ण शर्टवर माझा फोटो आहे. हे बघा किती केस आहे. पूर्ण शर्टाला केस लागले. आता ह्याला क्लीन करायचं पण एकदम स्वच्छ आहे. फक्त ह्याच्यात असं टाकायचं, 2-3 वेळा बाहेर काढायचं, त्याला पूर्ण क्लीन होऊन जातो. आणि केस सगळे ह्याच्यात जमा होतात. भरपूर केस आहेत सगळे. पर्शियन कॅट जर का तुम्हाला पाळायची असेल तर ही सगळी तयारी ठेवावं लागेल. की तुम्हाला दर 2-3 दिवसाला टाइम काढावा लागेल त्यांना ग्रूमिंग करायला, हे करायला. आणि एवढे केस तुम्हाला फेस करावं लागतील. भरपूर केस आहे. ठीक आहे गाईस, हे सगळे केस तुम्ही काढतच राहणार आहे. हे बघा भरपूर माझ्या अंगावर वगैरे शर्टावर सगळे केस आहे. हे तर केस काढावंच लागतात आता. बाकी हे बघा एवढा राडा झाला इथं. हे सगळं औषध. चला सगळं आवरून घेतो. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. आणि तुम्हाला असेच कॅट्स वगैरे काय आवडतील किंवा तुमच्याकडे काही कॅट्स असतील तर तुम्हाला ह्या चॅनलवर भरपूर इन्फॉर्मेशन भेटणार आहे त्यांच्याबद्दल. तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा. चला बाय गाईस.